दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण नेहमीच आरोग्याच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. मान्यवरांना आणि दिग्गजांना बोलून आपल्या आरोग्याच्या समस्यावर आपण बोलत असतो. तर आज नवीन विषय आपण घेऊन आलो तो म्हणजे आयुष्यमान भारत योजना. ही योजना काय आहे, भारतातल्या कुठल्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये ही राबविली जाते, किंवा महात्मा ज्योतिबा फुले ही जी आरोग्य योजना आहे ही सुद्धा महाराष्ट्रात कशी राबविली जाते, या संदर्भात अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्न आम्हाला आलेले आहेत. त्या संदर्भात आम्ही याच विषयावर घेऊन चर्चा करण्यासाठी डॉक्टर दीपेश कुमार शर्मा यांना आपल्या इथं बोलवलं आहे. ते जिल्हा समन्वयक आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत योजना याचे ते समन्वयक आहेत. शिवाय राज्य आरोग्य हमी सोसायटीचे पण ते नांदेड जिल्ह्याचे अधिकारी आहेत. तर यांच्याकडून आपण आज सरांकडून जाणून घेणार आहोत की बाबा ही योजना कशी राबवली जाते, याचे फायदे कोण कोण घेऊ शकतं, असे अनेक प्रश्न मी सरांकडून घेणार आहे. सुरुवातीला मी सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. धन्यवाद सर. तर सर, महात्मा ज्योतिबा फुले योजना ही पूर्वी 2012मध्ये राजीव गांधी जन आरोग्य योजना म्हणून होती. तर या योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती द्यावी. आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जी आहे ही 2012 साली 8 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्यात राबवण्यात आली. त्यानंतर ही 2012 साली संपूर्ण महाराष्ट्रभर ही लागू करण्यात आली. कालांतराने फक्त 2016 साली याचं फक्त नामांतरण झालं आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणून आपण आज तिला ओळखतो. बरं. तर सर, मग ह्या योजनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये किती हॉस्पिटल येतात? सद्यस्थितीमध्ये आपले जे योजनेअंतर्गत एकूण 40 रुग्णालय आहेत. त्यापैकी 10 जे रुग्णालय आहेत ते शासकीय आहेत. त्यापैकी आपलं विष्णुपुरी मेडिकल कॉलेज देखील आहे, वुमन्स हॉस्पिटल देखील आहे आणि काही उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय आहेत. तसेच 30 प्रकारचे वेगवेगळे आपले प्रायव्हेट रुग्णालय देखील आपल्या योजनेअंतर्गत आहेत या योजनेमध्ये. बरं सर, या योजनेमध्ये नांदेड जिल्ह्याशिवाय जे तालुके आहेत, मोठे तालुके, जवळपास मोठा जिल्हा आहे, क्षेत्रफळही जास्त आहे, तर इतर काही तालुके आहेत का योजनेमध्ये नांदेड जिल्ह्यातले? या योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या हातगावला देखील आहे, किनवटला आहे, त्यानंतर भोकर आहे, नायगाव आहे. अशा प्रकारे तालुक्यात देखील आपले रुग्णालय आहेत. बरं सर, जन आरोग्य योजना म्हणली की बरेच प्रश्न येतात. सामान्यांना, गरीब लोकांना याचा फायदा होतो, किंवा जे मिडल क्लास फॅमिली आहे त्यांना देखील फायदा होतो. तर या योजनेमध्ये सर लहान मुलांना कव्हरेज आहे का? बिलकुल आहे. ही योजना म्हणजे लहान मोठ्यांसाठी आहे, प्रौढांसाठी आहे असं नाही आहे. तर ही योजना सर्वसमावेशक आहे, म्हणजे सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळतो. जरी लहान बच्चू जरी असेल तरी देखील तो लाभार्थी आहे, तो त्याला लाभ आपण देतोच आणि त्यांचे आजार देखील आपल्या योजनेमध्ये कव्हर होतात. बरं सर, एक प्रश्न असा तयार होतो की या योजनेमध्ये सर कोणते कोणते आजार किंवा गंभीर आजार कव्हर होतात? ह्या योजनेअंतर्गत एकूण 34 प्रकारच्या विविध स्पेशालिटीज आहेत आपल्याकडे. त्या 34 विविध स्पेशालिटी मध्ये अपेंडिक्सपासून ते बायपास सर्जरीपर्यंत, डायलिसिस असेल किंवा मग किडनी प्रत्यारोपण असेल, ही देखील शस्त्रक्रिया जी आपण सगळ्यात जास्त जटिल समजतो, ह्या देखील शस्त्रक्रियांचा या योजनेमध्ये समावेश आहे. सर्वात दुर्धर आजार जो आपण समजतो कॅन्सर, त्याकरिता लागणारी ट्रीटमेंट काय आपल्याकडे, किमोथेरपी असते ती देखील आपल्या योजनेमध्ये आहे. रेडिएशन आहे ते देखील होतं आपल्या योजनेमध्ये. ऑपरेशन लागत असेल कॅन्सरचं ते देखील आपल्या योजनेमध्ये समाविष्ट आहे. बरं. मग सर, ही योजना बऱ्याच वेळा काही रुग्णांच्या अशा तक्रारी येतात की माझं महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजनेमध्ये मला रिजेक्ट करण्यात आलं. तर कधी कधी उपचार नाकारण्याचे काही वैद्यकीय कारणं असतात का? नक्कीच असतात. पहिले जर आपण पाहिलं तर आपल्या योजनेअंतर्गत सेकंडरी आणि टर्शरी केअर हे या योजनेअंतर्गत कव्हर आहेत. बहुतांश रुग्ण अशा प्रकारचे येतात की त्यांचा ॲनिमिया असतो, किंवा म्हणजे रक्त कमी आहे, रक्तक्षय झाला आहे, किंवा सर्दी ताप खोकला आहे, तर ते सुद्धा आजार घेऊन येतात योजनेमध्ये. तर हे जे क्षुल्लक आजार आहेत ज्यांना म्हणजे जास्त तेवढा काही खर्च येत नाही, तर असे आजार या योजनेमध्ये नसून मोठे जे आजार आहेत म्हणजे सेकंडरी टू टर्शरी केअर, ज्यांना जास्त खर्च लागू शकतो असे प्रकारचे आजार, जसे की अपेंडिक्स पण आहे, अपेंडिक्स देखील आपल्या योजनेमध्ये होतोच आहे. तर अशा प्रकारचे आजार आपल्या योजनेमध्ये होतात. पण ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे जे आजार आहेत ते योजनेमध्ये होत नाही. बरं. महत्त्वाचा एक मुद्दा आहे की महाराष्ट्रात हायवे भरपूर जोरात होत आहेत. रस्त्याचं काम वाढल्यामुळे लोक गाडी पण जास्तच जोरामध्ये नेताना आपल्याला दिसत आहे, परंतु त्या पद्धतीनं गाडी चालवायचं ट्रेनिंग झालेलं नाही ड्रायव्हर लोकांचं. तर अपघाताचं प्रमाण हायवे झाल्यामुळे वाढताना दिसतंय.
जिथं की आपण अपघात होत आहे म्हणून रस्ते करणार होतो, उलट झाल्या अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. तर अशा ॲक्सिडेंटल सर्जरीजमध्ये उपचार कोणत्या सर्जरीमध्ये होतात आणि कुठे हे उपचार होत नाहीत? आपल्याकडे जर आपण पाहिलं अपघाताचं प्रमाण जरी वाढलेलं असेल, हायवे देखील मोठे झालेत. अपघात जर रुग्ण असेल तर त्यांना आपण कुठल्याही प्रकारचा फ्रॅक्चर असेल तर ते योजनेमध्ये येतो. ऑर्थोपेडिक सर्जरी असेल, पॉलिट्रॉमा म्हणजे कुठेही मार लागलेला, म्हणजे मल्टिपल ठिकाणी मार लागलेला पेशंट असेल, जर समजा जबड्याला मार लागला त्याचा, तर मॅक्झिलोफेशियल सर्जरी देखील आपल्या योजनेमध्ये होतं. डोक्याला मार लागला आहे, न्यूरो सर्जरी आहे, ते देखील आपल्या योजनेमध्ये होतं. तर अशा प्रकारे अपघातग्रस्त रुग्णांवर देखील आपल्या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत उपचार होतात. ज्येष्ठ नागरिकांना 40-50 नंतर किंवा 60 नंतर गुडघा बदलण्यासाठी सांगितलं जातं, त्याला आपण नी रिप्लेसमेंट म्हणतो. तर ही शस्त्रक्रिया या योजनेमध्ये आहे का? हो, नक्कीच आहे. त्याला आपण सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणू. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे त्यामध्ये समजा नी जॉईंट रिप्लेसमेंट असेल किंवा हिप जॉईंट रिप्लेसमेंट. बहुतांश जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांचं आजकाल डॉक्टर सांगतात की तुमचं गुडघ्याचं जे आहे ते बदलावं लागेल किंवा मांडीचं जे आहे ते सुद्धा बदलावं लागेल. तर ते देखील आपल्या योजनेमध्ये कव्हर होतं. आणि मला एक सांगायला अत्यानंद होईल की नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतांश रुग्णांनी ह्याचा लाभ देखील घेतला आहे योजनेमध्ये. बरं सर, खूप चांगली कल्याणकारी योजना आहे ही. तर सर, ही योजना जेव्हा महाराष्ट्रात किंवा भारतात आली तर ही याची सुरुवात कशी झाली, याच्यामागे काही इतिहास असेल तर आपण थोडंसं दर्शकांना सांगू शकतात का? तर या योजनेची इतिहास म्हणजे सांगायचं झालं तर सर्वप्रथम पूर्वी सांगितल्याप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने साल 2012 रोजी ही योजना 8 प्रथम जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात आली. तदनंतर त्याच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर ही योजना झाली. त्यानंतर कालांतराने 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची झारखंड येथून माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या योजनेचा शुभारंभ झाला. तदनंतर 1 एप्रिल 2020 रोजी ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जी राज्य शासनाची आहे आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी केंद्र शासनाची आहे, ही एकत्रितरित्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यास सुरुवात झालेली आहे. बरं सर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया सांगितली, फारच चांगली आहे. कधी कधी शेतामध्ये किंवा ऑफिसमध्ये अनेक मिडल क्लास लोकांनाही किंवा चांगल्या व्यक्तींनाही हार्ट अटॅक येतो, कधी कॅन्सर डिटेक्ट होतो किंवा मग कधी त्यांना किडनी फेल्युअर असल्यामुळे डायलिसिस सांगण्यात येतं किंवा कधी सर्पदंश असेल, OPP पॉयझनिंग असेल, विषबाधा असेल, अशा ठिकाणी पण उपचार घेण्यासाठी आपल्या इथं रुग्ण येतात का किंवा ते योजनेमध्ये आहे का? हो, नक्कीच आहे. आपण जसं सांगितलं आता वृद्ध व्यक्तींचा जर विषय निघाला तर आपल्याकडे फक्त सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियाच नाही तर आपल्याला हिअरिंग एड जे आहेत म्हणजे कानाला ज्यांना कमी ऐकू येतं ते देखील आपल्या योजनेमध्ये प्रोव्हाइड करण्यात येतं रुग्णालयांमध्ये. तसेच OP पॉयझनिंग म्हटलं, कोणी विष पिलं असेल तर ते देखील आपल्या योजनेमध्ये आहे. स्नेक बाईट असेल, स्नेक बाईट देखील आपल्या योजनेमध्ये आहे. अशा प्रकारे बहुतांश आपले आजार हे योजनेमध्ये कव्हर होतातच. मी आता सांगितल्याप्रमाणे सेकंडरी आणि टर्शरी केअरचे जेवढे काही आजार आहेत ते सर्व काही योजनेमध्ये होईल. बरं सर, ही योजना 0 डेपासून प्रत्यक्ष अंमलात कशी येते याची प्रॅक्टिकली आपण थोडंसं थेअरी सांगू शकतात का? ह्या योजनेमध्ये समजा आता हे आपले जे दर्शक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ह्या योजनेचं कशी कार्यपद्धती आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला कार्यपद्धती माहिती होणार नाही तोपर्यंत आपल्याला ती योजनाच मुळात कळणार नाही. जेव्हा योजनाच कळणार नाही तर आपण त्याचा लाभ घेऊ शकणार नाही किंवा बहुतांश लोक हे लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतात अपुऱ्या माहितीमुळे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, जे आपले आयुष्यमान कार्ड आहे ज्याबद्दल मी पुढे सांगणारच आहे. आपण आयुष्यमान कार्ड लाभार्थी असेल तर आयुष्यमान कार्ड, अथवा नसेल तर आपली जी वैध शिधापत्रिका आहे, कुठलीही शिधापत्रिका, अन्नपूर्णा, अंत्योदया, पिवळी, केशरी, जी काही शिधापत्रिका आपल्याकडे आहे ती शिधापत्रिका आणि तुमचा आयडेंटिटी कार्ड म्हणजे आधार असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, बँक पासबुक असेल, कुठल्याही प्रकारचा एक तुमचा ID कार्ड, म्हणजे सरळ सोपं सांगायचं झालं तर एक राशन कार्ड आणि आधार कार्ड, ह्या गोष्टी त्या रुग्णालयाने घेऊन त्या रुग्णालयातील अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र जे आहे त्या ठिकाणी भेटायचं आहे. आरोग्य मित्र ती शिधापत्रिका घेऊन तुमचं एनरोलमेंट करेल. एनरोलमेंट म्हणजे तुमची ही शिधापत्रिका वैध आहे का हे तपासेल आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करेल त्या रुग्णालयामध्ये. ज्या रजिस्ट्रेशन प्रोसिजर ही ज्या रुग्णालयामध्ये आपण दाखवतो त्या रुग्णालयामध्ये तो म्हणाल रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही करावीच लागते. परंतु एनरोलमेंट ही प्रक्रिया एका व्यक्तीला एकदाच करावी लागते. तर रजिस्ट्रेशन तुमचं झाल्यानंतर तुम्ही
MCO जे आहेत, जे रुग्णालयातील MCO आहेत, आरोग्यमित्र तुम्हाला त्या ठिकाणी गाईड करणार आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये आपल्या योजनेचा एक काउंटर असतो, एक किऑस्क त्याला म्हणतो आपण. त्या किऑस्कला आरोग्यमित्र तुम्हाला एक एनरोलमेंट आणि रजिस्ट्रेशन करून तुम्हाला एक स्लिप देईल. ती स्लिप घेऊन तुम्ही त्या MCOकडे, जो वैद्यकीय समन्वयक असतो रुग्णालयातील, जो रुग्णालयातील एक डॉक्टर असतो, त्याच्याकडे जायचं आहे. तो डॉक्टर तुमची पूर्णतः तपासणी करेल. तुमची तपासणी केल्यानंतर तुम्हाला समजा एखादा किरकोळ आजार असेल तर तो तुम्हाला OPDवर औषधोपचार करून तुम्हाला घरी पाठवेल. अथवा एखादी इन्व्हेस्टिगेशन लागत असेल, एखादी तपासणी असेल, तर ती तपासणी कुठली लागणार आहे, सोनोग्राफी असेल, CT स्कॅन असेल अथवा MRI असेल, हे तो तुम्हाला लिहून देणार आहे त्या कागदावर. ती जी DTRS स्लिप असते ती तुम्ही घेऊन संबंधित रुग्णालयाचे जे लॅब सेंटर्स असतील, टायअप सेंटर्स असतात आपल्याकडे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते तपासण्या करून घेऊन आल्यानंतर त्यानंतर तुम्ही OPDमध्ये परत जाणार त्या वैद्यकीय समन्वयाकडे. तिथे MCOकडे गेल्यानंतर तो तुमचे पाहील रिपोर्ट. जर रिपोर्ट नील आला तर परत तुम्ही OPD पेशंट होणार. जर समजा त्या रिपोर्टमध्ये काही निघालं तुमच्या, तर त्यावेळेस हॉस्पिटल काय करतं, तुम्हाला ॲडमिट करून घेतं आणि तुमचे जे काही शस्त्रक्रिया लागत असतील, शस्त्रक्रियासाठी एक प्री ऑथरायझेशन जे म्हणतो आपण, पूर्वसंमती, ते हॉस्पिटलतर्फे रेस करण्यात येतं. ती पूर्वसंमती तुमची मंजूर झाल्यानंतर तुमचं उपचार हा योजनेअंतर्गत सुरुवात होते. आणि हा उपचार सुरू झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुमचं डिस्चार्ज होतं त्यावेळेस रुग्णालय तुम्हाला ह्या उपचारादरम्यान तुम्हाला 2 वेळेचं जे जेवण आहे हे देखील रुग्णालय प्रोव्हाइड करतं. कुठल्याही प्रकारच्या मेडिसिनचा जो पॅकेजला जो खर्च येतो त्या संबंधित आजाराकरिता ज्याचा तो रुग्णालयाने प्री ऑथरायझेशन रेस केलेला आहे, त्याकरिता कुठलाही खर्च रुग्णालयाद्वारे तुम्हाला आकारण्यात येणार नाही. त्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला काही प्रोसिजर्स अशा आहेत, जसे की बायपास सर्जरी असेल किंवा किडनी ट्रान्सप्लांट असेल, तर अशा आजारांमध्ये आपण 1 वर्षभर परत फॉलोअप देखील त्या रुग्णालयामार्फत त्या रुग्णाला प्रोव्हाइड करण्यात येतं. अच्छा, म्हणजे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा जीव वाचावा म्हणून 1 वर्ष फॉलोअप मोफत आहे. खूपच चांगली ही योजना आहे. तर सर, या योजनेमध्ये अनेक आजार, मोठे मोठे गंभीर आजार कव्हर होताना दिसत आहेत. तर काही आजार यांनी सोडले सुद्धा आहेत. उदाहरणार्थ मधुमेह असेल, सिझेरियन असेल, तर ह्या आजाराचं काय कारण आहे? डायबिटीस तर आपल्या योजनेमध्ये पूर्वीपासूनच नाही आहे. पण आता सिझेरियन सेक्शन असतील किंवा लेबर असतील, हे बहुतांश रुग्णालयांमध्ये हे मोफत होतात. आपल्या शासकीय रुग्णालयांमध्ये किंवा बहुतांश असे आजार या योजनेमधून वगळण्यात आले आहेत ज्यांचे ऑलरेडी स्कीम्स वेगवेगळ्या सुरू असतात. जसे की नेत्र आहेत, बाकी गोष्टी आहेत. ऑप्थॅल्म पण आपल्याकडे योजनेमध्ये आहेच, परंतु असे काही आजार, डिसीज असतात की ज्या योजनेमध्ये घेण्यात आले नाही. त्याचं कारण म्हणजे त्यासाठी विविध वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनेमध्ये या ज्येष्ठ नागरिकांवर एक प्रश्न तयार होतो की ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू बदलण्यासाठी शस्त्रक्रिया सांगण्यात येते. तर ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपल्या इथं होते का? पेडियाट्रिक कॅटरॅक्ट आपल्याकडे योजनेमध्ये आहे. म्हणजे लहान मुलांमध्ये जो कॅटरॅक्ट होतो तो आपल्या योजनेमध्ये आहे. पण पेडियाट्रिक कॅटरॅक्टसाठी ऑलरेडी त्यांचे एक वेगवेगळे स्कीम्स आहेत. प्लस शासकीय रुग्णालयामध्ये तसेच विविध संस्थांचे जे NGOचे हॉस्पिटल्स असतात त्यामध्ये ते मोफतच होत असतं. त्याकरता हे योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या शस्त्रक्रिया, ज्येष्ठ नागरिकांच्या कुठल्याही शस्त्रक्रिया आपल्या योजनेमध्ये होतातच आहे ना. डोळ्याच्या डोळ्यांच्या बहुतांश शस्त्रक्रिया होतात, पण कॅटरॅक्ट एक टिपिकल कॅटरॅक्ट आपल्याकडे नाही आहे. बरं. आणि सर, मधुमेहाचं काही कारण असेल त्याला टाळण्याचं? मधुमेहाचा ॲक्च्युली आपल्याकडे 1300च्या वर अधिक आजार आहेत. मधुमेह हा कुठला, म्हणजे मला असं वाटतं की आजार नाही, कंडिशन आहे. तर त्यासाठी त्याला घेण्यात आलेलं नाही. हे लाईफ टाईम आहे हे, तर त्याकरिता त्याला घेण्यात आलेलं नाही आहे योजनेमध्ये. आता एक महत्त्वाचा एक विचार आला डोक्यामध्ये की कोरोना होता 2021-22मध्ये. कोविडमध्ये आपण HRCT स्कॅन करायचो, त्या काळामध्ये 5,000 रुपये आकारण्यात यायचे. रेमडेसिवीर पण 15,000 ते 20,000पर्यंत पोहोचलं होतं. CT स्कॅन करण्यासाठी पण असंख्य पैसे नातेवाईकांना लागायचे. स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर परत 2-4 दिवसांनी स्कोअर कमी झाला का वाढला हे बघण्यासाठी 2-3 स्कॅन लागतच होते. परत ब्लड टेस्ट पण खूप महाग होत्या. तर अंदाजे 1.5 लाखाच्या पुढे सामान्य जिल्ह्यांमध्ये, म्हणजे नांदेडसारख्या छोट्या जिल्ह्यांमध्ये एका सामान्य रुग्णाला 1.5 लाखाच्या वरच खर्च येत होता. तर नंतर राज्य शासनाने एक निर्णय घेतला आणि HRCT स्कॅन डायरेक्ट 50 ते 60% स्वस्त केला. रेमडेसिवीर पण 20-25 हजाराचं थेट 2200-2500 रुपयात मिळायला लागलं. तर यामागे नेमकी संकल्पना आपण ही कशी अंमलात आणली नांदेड शहरामध्ये? एक शासन निर्णय आला होता, त्यामध्ये कॅपिंग लावण्यात आलं होतं.
आपल्याला एक शासन निर्णय अन्वये की कुठल्या रुग्णाला कुठले पैसे किती कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये आकारण्यात यावे रुग्णालयाकडून, हे शासनाने जे काही दर निश्चित केली होती त्या दर निश्चितीनुसार आपल्याकडे नांदेडमध्ये देखील आपल्याकडे घेण्यात आले होते आणि त्या दर निश्चितीनुसारच ह्या गोष्टी आपल्या अंमलात आल्या होत्या नांदेडमध्ये देखील. म्हणजे कोणत्या रुग्णाला सिटी स्कॅन असेल तर सिटी स्कॅनला देखील त्यांनी रेट दिले होते. काही रेट्स जे होते ते आपले बाकी जे आहेत शासनाची दर निश्चिती असते त्या दर निश्चितीनुसारच ते रेट ठरवले होते. कोविड असेल कोणतं ICUचे किती चार्जेस घ्यायचे, व्हेंटिलेटेड बेडचे किती घ्यायचे, व्हेंटिलेटरवर असेल तर रुग्णालयाने किती आकारावे, जर समजा फक्त ऑक्सिजन लागला असेल तर किती आकारावे. तर अशा प्रकारची एक दरांचं पूर्ण परिपत्रकच शासन निर्णयान्वये आला होता आणि त्या शासन निर्णयांचं आपण अंमलात आणली होती इथे नांदेडमध्ये. ह्या निर्णयामुळे लोकांना उपचार घेताना किती टक्के त्यांना नफा झाला याच्यामध्ये? निश्चितच नफा झालेला आहे. बहुतांश लोकांनी इवन मी मला आवडेल आपल्या दर्शकांना आणि आपल्याला सांगायला की कोविड कालावधीमध्ये शासनाने फक्त कॅपिंगच केलं नव्हतं तर योजनेची व्याप्ती देखील वाढवली होती. त्यामध्ये आपण पाहिलं की जसे आपण विचारलं होतं सिझेरियन सेक्शन हे योजनेमध्ये का होत नाही, तर मला आपल्याला सांगायला आवडेल की कोविडच्या कालावधीमध्ये बहुतांश रुग्णालय जे शासकीय होते हे कोविडमध्येच व्यस्त होते. तर जे इतर योजनांचे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांमध्ये गव्हर्नमेंट रिझर्व्ह ज्या प्रोसिजर होता त्या देखील आपण करण्याची अनुमती दिली होती सर्व प्रायव्हेट रुग्णालयांना ज्या गव्हर्नमेंट प्रोसिजर आहेत. कारण गव्हर्नमेंटमध्ये रुग्ण जाऊ शकणार नाही जो चांगला पेशंट आहे समजा, कारण तिथे नॉन कोविड पेशंट. तर त्यासाठी इवन नॉर्मल डिलिव्हरीज सिझेरियन सेक्शन म्हणजे LSCS असेल नॉर्मल डिलिव्हरी असेल ह्या देखील त्यामध्ये ॲड करण्यात आले. ॲड ऑन प्रोसिजर्स काही तर CGHS प्रोसिजर म्हणतो आपण त्याला, तर त्या प्रोसिजर देखील आपल्या खुल्या करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे निश्चितच फायदा झालेला आहे. आपल्या नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर बहुतांश लोकांनी च्या डिलिव्हऱ्या कोविड पिरियडमध्ये ह्या सर्व काही योजनेअंतर्गत मोफत झालेल्या आहेत. इवन सीझर देखील त्यांचं LSCS सेक्शन ते देखील अगदी मोफत झालेलं आहे. चांगली कल्याणकारी योजना आपण आणलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्य शासन असेल केंद्र शासन असेल याच्यातर्फे ही योजना राबवली जात आहे. तर सर जाता जाता हे जे आयुष्यमान कार्ड आहे हे कसं काढावं आणि याचा काही डेमो असेल तर आपण सांगू शकता? येस, हे आत्ता जसं सांगितलं ह्या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्याकडे आयुष्यमान कार्ड असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर हे आयुष्यमान कार्ड आपण आपल्या जवळील जे अंगीकृत रुग्णालय असतात त्या ठिकाणी आरोग्य मित्र, आपल्या एरियातली आशा सेविका असतील किंवा आपल्या जवळली कुठल्याही सद्यस्थितीमध्ये प्रत्येक शासकीय रुग्णालय नांदेड जिल्ह्यातील हे सध्या हे आयुष्यमान कार्ड काढण्यामध्ये व्यस्त आहेत. तर आपल्या कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन हे कार्ड काढू शकता किंवा आपण स्वतः हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण स्वतः लाभार्थी आहात का हे तपासू शकता अथवा हे कार्ड तयार करून घेऊ शकता. खूप चांगली माहिती दिली सर आपण. असंख्य रुग्ण आपण कोरोनामध्ये वाचवले, दर कमी करूनही लोकांना दिलासा दिला. एका ट्रीटमेंटमध्ये 3 लोकांच्या ट्रीटमेंट कोरोनामध्ये झाल्या. अतिशय चांगली कामगिरी राज्य शासनाने कोरोना काळामध्ये बजावलेली आहे आणि ती नाकारता देखील येणार नाही. स्वतः आपण समन्वयक आहात आणि आपल्या डोळ्यात देखील हजारो रुग्ण आपण दररोज बरे होताना पाहतात. असंख्य अशा केसेस पण आपण पाहिल्या असाल. तर अशी एखादी कुठली केस आहे आपले आवडलेली की मागच्या 5-6 वर्षाच्या अनुभवामधून की ती आपल्याला आज दर्शकांना सांगायला आवडेल? एखादी आपली लक्षात राहिलेली केस सांगू शकतात का? एक रुग्ण होता ती केस मी कधीच विसरू शकणार. मी जवळपास म्हणजे माझ्या शेवटच्या घटकेपर्यंत मी योजनेत आहे. योजनेनंतर देखील त्या रुग्णाला आणि ती केस मी कधीच विसरू शकणार नाही. झालं असं होतं आपण पाहतो जे आयुर्वेदिक जे झोपड्या वगैरे लावून आयुर्वेदिक औषधं वगैरे विकतात अशा प्रकारचा एक रुग्ण होता. मी नाव नाही त्यांचं सांगणार. ते बाहेर राज्यातील होते, परराज्यातून इथे एक पोटाची खळगी भरण्याकरता या ठिकाणी आले होते. त्यांचं गाडा तिथे लावायचे कुठेतरी आपले गुरुद्वारा रोडला कुठेतरी आयुर्वेदिक दवाखान्याचा आणि छोटीशी मेटॅडोर होती त्यांच्याकडे. ते घेऊन ते रुग्ण काहीतरी त्यांचं कौटुंबिक कारणास्तव असेल किंवा काही असेल त्यांचं त्या रुग्णाने विष पिलं होतं. ते पेशंट होता विष्णुपुरी मेडिकल कॉलेजला. विष्णुपुरी मेडिकल कॉलेजला असताना आता साहजिकच त्याची परिस्थिती हलाखीची होती. विष्णुपुरी कॉलेजला असताना त्याने पूर्ण औषध उपचार हे ते किंवा त्याचा जो विष पिल्यानंतर जो उपचार लागतो त्यामध्ये त्याचं पूर्ण गाडी विकल्या गेली. तो कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आला. मला
आपल्या आरोग्य मित्रांमार्फत आणि आपल्या योजनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांच्यामार्फत ही केस कळाली होती मला ही. तर मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली रुग्णालयामध्ये. तर पाहिलं की पेशंटची कंडिशन तर क्रिटिकल होतीच आणि म्हणजे साहजिकच तो जाण्याच्या परिस्थितीत होता. तर त्याला आपण एका प्रायव्हेट रुग्णालयामध्ये योजनेअंतर्गत त्याला हे केलं, योजनेमध्ये त्याचा उपचार सुरू केला. तर त्या ठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर आता आपल्याला माहितीच असेल, एखादा पेशंट मॉड्समध्ये गेल्यानंतर म्हणजे पूर्णतः क्रिटिकल झाल्यानंतर व्हेंटिलेटरवर किती दिवस राहणार आणि त्याला शिफ्ट ह्यासाठी करावं लागलं कारण अर्थातच विष्णुपूरला खूप जास्त पेशंट फ्लो आहे आणि व्हेंटिलेटर्स वगैरे संख्या थोडीशी त्या मानाने अपुरी पडते आणि इतरांचं व्हेंटी काढून दुसऱ्याला लावणं हे काही पटण्यासारखं नाही आहे. तर त्या पेशंटला व्हेंटिलेटरची नितांत आवश्यकता होती. त्या रुग्णाला आपण प्रायव्हेटमध्ये व्हेंटिलेटरसाठी शिफ्ट केलं. योजनेअंतर्गत रुग्णालयामध्ये आपण त्याला ॲडमिट केलं आणि योजनेअंतर्गत त्याचा पूर्णतः मुफ्त उपचार केला. आता त्याचा जो पॅकेज आहे ते बियॉन्ड पॅकेज, पूर्ण त्याची ट्रीटमेंट जवळपास तो माझ्याकडे पावणे 2 महिने तो योजनेअंतर्गत उपचार घेतला त्याने. ॲक्च्युअली पॅकेज असतात 10 दिवस, 15 दिवस, 14 दिवस. तरी त्याचे 1-2 पॅकेज घेऊन त्याचा पूर्णतः जो उपचार आहे तो पूर्ण मोफत केला. ज्यावेळेस त्या पेशंटचं डिस्चार्ज झालं त्यावेळेस स्पेशली तो भेटायला आला होता मला ऑफिसला आणि अक्षरशः त्याची लहान मुलं आणि हे मला त्याचा डिस्चार्ज करण्यासाठी मला स्वतः मी गेलो होतो त्या ठिकाणी. ज्यावेळेस डिस्चार्जला एक डिस्चार्ज फोटो काढतात रुग्णालय, त्यावेळेस मी त्यांच्या चेहऱ्यावरील जो हसू होतं आनंदाचं ते मी कधीच विसरू शकणार नाही आणि ते शक्य झालं आहे फक्त या योजनेमुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे. मी एवढंच सांगू शकेल. खूपच छान अनुभव शेअर केला सर. दर्शको, आपण अनेक निगेटिव्हिटी पाहत असतो, निगेटिव्हिटीमध्ये बरीच पॉझिटिव्हिटी देखील येते. तर ज्या कोणी शासनातील मंत्र्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी ही योजना आणली असेल, खरंच त्यांनाही आनंद होत असेल की बाबा आपण ही योजना आणली आणि त्याचा सामान्य नागरिक फायदा घेतो आणि शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोहोचते आणि त्या योजनेमुळेच की काय आरोग्य अबाधित राहते. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जा, तिथे ॲडमिट व्हा, व्हेंटिलेटरचा खर्च द्या, ICUचं बिल भरा, मेडिकल विकत घ्या, औषधी विकत घ्या, त्यानंतर ऑक्सिजनची फीस भरा, असे जीवघेणे खर्च सामान्य लोक करू शकत नाही. सर, कार्डचं आपण खूप चांगली माहिती दिली. सर, या कार्डची लिमिट किती आहे? तर हे 5 लाख प्रति कुटुंब प्रति वर्ष आहे या कार्डची लिमिट. म्हणजे 5 लाखांपर्यंत मोफत उपचार त्या रुग्णाला घेता येतील. मग सर, या आयुष्यमान भारत योजनेचे जे लाभार्थी आहेत नांदेड जिल्ह्यातले, ती किती भविष्यामध्ये होणार आहेत? सद्यस्थितीमध्ये पाहायचं झालं तर आपल्याकडे 22,88,441 एवढे आपले लाभार्थी आहेत नांदेड जिल्ह्यामधील आणि 28 जुलैला एक शासन निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रातील सर्वच नागरिक आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये 22,88,441 एवढे लाभार्थी आपल्याकडे नोंदणी म्हणजे आहेत, म्हणजे लाभार्थी आहेत आणि त्यापैकी आपण 3 लाख जे लाभार्थी आहेत त्या लोकांपर्यंत आपण कार्ड डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आपण. बरं सर, या लाभार्थ्यांमध्ये समजा कुणी जानेवारी महिन्यात बिमार पडला आणि त्यांनी लाभ घेतला आणि परत तो 5-6 महिन्यांनी अजून एकदा बिमार पडला, तर 2 वेळा एक व्यक्ती उपचार घेऊ शकतो का? नक्कीच घेऊ शकतो. पूर्वी जसं सांगितलं मी, हा जो लाभ आहे प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाखांपर्यंत आहे आणि कुटुंबातील कुठलाही व्यक्ती कधीही रिपीटेडली वर्षभरातून 2दा-3दा लाभ घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बरं, तर सर हे कार्ड ॲक्टिव्ह होण्यासाठी कलेक्टर साहेबांकडून एक आपण त्यांच्यासोबत एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर दर्शको, या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. छोटासाच व्हिडिओ आहे तो, त्यामध्ये आपण कार्ड कसं ॲक्टिव्ह करावं आणि त्या कार्डमध्ये काही समस्या असतील त्यांनी डिटेल दिलेलं आहे. कारण की आपण तो आता जर घेतलं तर कार्यक्रम आपला वाढत जाईल, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य बघू शकता. नांदेडमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे आज 40 हॉस्पिटल आहेत. ते 40 हॉस्पिटल योजनेमधून सेवा देत आहेत. याचाच अर्थ जिल्हा आरोग्य रुग्णालयाचा लोड देखील ते बेअर करून घेत आहे स्वतःवर. या पद्धतीनं आपण पाहतोय की बाबा खूपच चांगल्या पद्धतीने काम आहे. सर, आपण स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला वेळ दिलीत आणि भविष्यातही आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो की असंच आपल्या योजनेतून काम व्हावं आणि असंख्य रुग्णांचा आपल्याकडून जीव वाचावा आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, अशी आपल्याला मी शुभेच्छा देतो. आपण आम्हाला स्टुडिओमध्ये येऊन वेळ दिला याबद्दल मी आभारी आहे सर. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आपले आभार मानू इच्छितो की आपण
हा अशा प्रकारचा जो आरोग्यदायी कार्यक्रम आहे, म्हणजे लोकांपर्यंत हे जनजागृतीचं काम, हे मोलाचं काम आपण करत आहात. त्यामुळे मी पूर्ण राजमुद्रा टीमचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तर दर्शको, हे ते डॉक्टर शर्मा सर यांनी आपल्याला आरोग्याबद्दल माहिती दिली. योजना कशी अंमलात येते, 0 डेपासून शेवटच्या डिस्चार्जपर्यंत त्यांनी आपल्याला सुंदर माहिती दिली. कुठले आजार यामध्ये कवर होतात, कुठल्या शस्त्रक्रिया होतात, ज्येष्ठ नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी किंवा महिलांसाठी सगळ्या आजारांवर त्यांनी अतिशय चांगली माहिती दिली. आपल्याला काही प्रश्न असतील किंवा आपल्याला काही विचारायचं असेल तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि आमच्याकडे सरांचा नंबर आहे. जर आपण काही कमेंट केली तर आम्ही सरांना विचारू किंवा आपल्याला अजून कोणत्या आजारावर व्हिडिओ घ्यायचा असेल किंवा अजून काही आपल्याला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. कुठेही जाऊ नका, बघत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.